तर आजची व्हिडिओ आहे करंट अफेअरसाठी. करंट अफेअरची कशी स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, PDF मधून कसे करंट अफेअर करायचे आहे, क्विझेस कोणतं द्यायचे आहे, मॉक कुठून द्यायचे आहे, वीकली मंथली सगळं मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर मग सुरुवात करूया. करंट अफेअर्स हे एक्झाममध्ये 3 सेक्शनमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. पहिला म्हणजे बँकिंग अवेअरनेस, नंतर सेकंड नंबरचा स्टॅटिक GK आणि थर्ड तुमचे करंट अफेअर्स आहे. तर डेली एक्झामला कसं येतं आहे, बँकिंगची जी एक्झाम आहे आपल्या सगळ्या, त्यामध्ये बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन येत आहे की स्टॅटिक GK येते आहे, हे आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही आहे. काही काही एक्झामला असं होतं की बँकिंगचे रिलेटेड क्वेश्चन जास्त आले आणि काही काही एक्झामला असं होतं की करंट अफेअर किंवा स्टॅटिक GK ह्या आहे ते इतकं डीपमध्ये विचारलं की आपल्याला ते येत असून सॉल्व नाही करता आलं किंवा त्याचा ॲन्सर नाही देता आलं. मी बऱ्याच मुलांचं बघितलं आहे, ते करंट अफेअर त्यांना ते माहिती होते, त्यांना PDF मध्ये कुठेतरी वाचलेलं होतं, व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, पण डीपमध्ये विचारलेलं असल्यामुळे त्याचा ॲन्सर नाही करता आलं. तर मग हे आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण हे तिन्ही सेक्शनला तेवढंच व्यवस्थित प्रिपेअर करायचं. मग आता बँकिंग अवेअरनेस कुठून करायचं, तर बरेचशा टीचर्सनी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आशिष गौतम सर आहेत, परत कुश पांडे सर आहेत एस ऑफिसरचे, आणि गौरव गर्ग सर आहेत आणि कपिल काटपाल सर आहेत. यांचे तुम्ही बँकिंग अवेअरनेसचे व्हिडिओज बघू शकता. जास्ती काय नाही, 30 ते 40 व्हिडिओ असतील, ते तुम्ही बघू शकता. किंवा मग तुम्हाला व्हिडिओ सोर्स थ्रू नसेल करायचं तर मग बँकिंग अवेअरनेसचं एक बुक आहे अड्डाचं, एस बँकिंग अँड स्टॅटिक अवेअरनेस, तिथून पण तुम्ही करू शकता. आणि व्हिडिओ जरी तुम्ही फॉलो केले तरी जास्ती काय नाही, जास्तीत जास्त 20-25 दिवसामध्ये ते कवर होऊन जातील. पण मग एकदा तुमचं बेसिक स्ट्रॉंग असलं ना, तुम्हाला करंट अफेअरमध्ये क्वेश्चन आले तर कळण की नेमकी तिथं कसं विचारत आहे. तर बँकिंग अवेअरनेस म्हणजे नेमकी काय येतं की समजा एखादा कन्सेप्ट बँकिंगचा की मॉनेटरी पॉलिसी. आता मॉनेटरी पॉलिसीमध्ये खूप चेंजेस होत राहतात. आपण RBIची सर्क्युलर बघतो करंट अफेअर्समध्ये, तर त्यामध्ये काय होतं की कधी कधी रेपो रेट चेंज होतो, कधी कमी होतो, कधी जास्त होतो, हे दिलेलं असतं. तर मग रेपो रेटवर क्वेश्चन येतात, मॉनेटरी पॉलिसीवर येतात. पण जर तुम्हाला रेपो रेट काय असतो हेच माहिती नाही आहे तर तुम्ही त्या क्वेश्चनचं त्यावेळी आन्सर करू शकणार नाही. जरी तुम्ही ते रीड केलेलं असेल किंवा न्यूज जरी समोर आलेली असली तरी तुम्हाला ती समजणार नाही. त्यामुळे तुमचं बँकिंग अवेअरनेस हे बेसिक तुम्हाला नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. ते तुम्ही व्हिडिओ सोर्स बघून कवर करा किंवा एज बँकिंग अँड स्टॅटिक अवेअरनेस अड्डाचं बुक आहे, तिथून तुम्ही कवर करू शकता. मी पण त्यातूनच करते, कारण जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्याला तिथून माहिती असले पाहिजे. आणि हे तर झालं बँकिंग अवेअरनेस कसं करायचं आहे. हे एकदा रिव्हिजन केल्यावर तुम्हाला परत जास्ती बघावं लागणार नाही, किंवा एकदा व्यवस्थित नोट्स काढल्यावर आणि बुक असेल तर नोट्सचा काही विषयच नाही. मग फक्त तुम्ही ते रिवाईज करत जायचं आहे. जसं तुमचे क्वांट, रिजनिंग आणि इंग्लिश करून तुम्हाला जो टाईम भेटतो आहे तो टाईममध्ये तुम्ही शिफ्ट करायचं आहे आणि बँकिंग अवेअरनेसची रिव्हिजन करत जायची. तर त्यानंतर आता स्ट्रॅटेजी GK पण असं होतं, काही काही वेळेस एक्झामला आपण सगळं करंट अफेअर बघून जातो आणि त्यांनी सगळं GK विचारलेलं असतं. तर मग GK पण आपल्याला कवर करायचं आहे. हे पण तुम्ही व्हिडिओ सोर्स थ्रू कवर करू शकता, किंवा मी जे अड्डाचं तुम्हाला बुक सांगितलं एज बँकिंग अँड स्टॅटिक अवेअरनेस, तिथून GK तुमचं कवर होऊन जाईल. किंवा अजून कोणत्या टीचरचं जर तुम्हाला मिळालं तिथून पण तुम्ही करू शकता. आणि हे 2 गोष्टी अशा आहेत, बँकिंग अवेअरनेस आणि स्टॅटिक GK, हे तुम्ही एकदा कवर केलं तर तुम्हाला परत तो व्हिडिओ बघण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला मल्टिपल टाईम्स ते रिवाईज करत जायचं आहे. आणि त्यानंतर येते करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्सची बरेच स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये असं म्हणतात की डेलीज करायला पाहिजे, वीकलीज करायला पाहिजे किंवा मंथली करायला पाहिजे. तर हे असं नसतं, आपल्या ह्याच्यावर आहे तुमची कॅप्चरिंग पॉवर किती आहे, किंवा तुम्हाला क्वांट, रिजनिंग आणि इंग्लिश हे तिन्ही सब्जेक्ट सोबत बॅलन्स करून किती टाईम मिळतो आहे, त्यामध्ये तुम्ही स्वतः ठरवायचे की तुम्हाला मंथली करायचे, वीकली करायचे की डेली करायचे. आता बरेच लोकांचा माइंडसेट हा असतो की डेली केलं तर तुम्हाला त्या न्यूज जास्त डीपपर्यंत समजतात आणि टीचर जे समजून सांगतात त्याच्यामुळे तुम्हाला PDF थ्रू रिवाईज केलं तरी लगेच समजतं. असं पण काहींना वाटतं की फक्त वीकली केलं आणि नंतर मंथली रिव्हिजन केलं तर होऊन जाईल. पण मग डेलीमध्ये काय होतं की आपला 1-1 तास त्यामध्ये जातो, 1.5-1.5 तास जातो. प्लस आपण जर काही नोट्स बनवत असलो तर मग त्यापेक्षा तुम्ही वीकली केली आणि मंथली केली तर जास्त बेटर राहील. वीकली जी PDF होती ती रिवाईज करायची. जर तुम्ही डायरेक्टच मंथलीवर शिफ्ट झाले तर तुम्ही PDF बघताना आणि समोर त्या PDF मध्ये इतकं क्वेश्चन आणि ॲन्सर आलेले असतील सगळ्या मंथचे करंट अफेअर, मग तुम्हाला ते ओव्हरलोड होईल सगळं कॅप्चर करणं. मग त्यामुळे तुम्ही वीकली करा आणि मंथली करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त हे आपण नुसतं रिवाईज करून उपयोग नाही आहे किंवा रीड करून उपयोग नाही आहे, ते आपल्या किती माइंडमध्ये गेलं आहे याच्यासाठी क्विज देणं महत्त्वाचं आहे. क्विज आणि मॉक अड्डाच्या प्लॅटफॉर्मवरून देऊ शकता. स्मार्ट किडाची
मॉक आहे, क्विज आहेत त्यावरून देऊ शकता, किंवा गाईडलीचे पण बेस्ट आहेत त्यावरून CAचे क्विज आहेत गाईडलीवर, तुम्ही तिथून पण देऊ शकता. त्यामुळे काय होतं की जे आपण रीड केलं आहे PDF म्हणून ते आपल्याला समजतं की किती आपण कॅप्चर केलं आहे, किती आपण आपल्या लक्षात ते राहिलं आहे. आणि एक्झाममध्ये जेव्हा आपण ते मल्टिपल टाईम्स रिव्हिजन करणार आहे आणि क्विजमध्ये बघणार आहे तेव्हाच आपल्याला ते समजणार आहे आणि रिकॉल होणार आहे. तर मग रिव्हिजन खूप महत्त्वाची करंट अफेअर्समध्ये. नाही तर काय होईल की नुसतं रीड करत जातो आहे, PDF बघत जातो आहे, यामध्ये काही अर्थ नाही आहे. वाटत असेल की स्टार्टिंगला समजतच नाही आहे न्यूज, तर मग थोडे दिवस तुम्ही डेलीचा पण प्रेफरन्स घेऊ शकता. डेली जेव्हा समोर ते टीचर सांगत असतील, ते कन्सेप्ट एक्सप्लेन करतील की ही कन्सेप्ट कशी आली आहे, RBI सर्क्युलर म्हणजे काय असतं. मग जोपर्यंत तुम्हाला हे बेसिक समजत नाही तुम्ही डेली करू शकता, नंतर वीकली आणि मंथलीकडे शिफ्ट करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की किती मंथचं करंट अफेअर करायचं. एक्झाममध्ये सांगतात की 5 महिन्यांचं येतं, 6 महिन्यांचं येतं. आता हे एक्झामनुसार व्हॅरी पण होतं, पण हा मेन पॉईंट आहे की आता समजा आपल्याला कोणी विचारले काल कुठे फिरायला गेले तुम्ही, काल काय केलं, तर आपण सांगू. पण जर आपल्याला विचारलं की काल कोणता अभ्यास केला, काल जेव्हा तुम्ही लेक्चर बघितले त्यात कोणत्या कन्सेप्ट होत्या, हे आपल्याला आठवत नाही लवकर. तर मग बेसिक कॉमन सेन्स आहे की 6 महिन्यांचं तुम्ही केलं आणि ते सगळं डोक्यामध्ये ओव्हरलोड झालं तर तुम्हाला रिकॉल करायला ते अवघड जाईल. त्यापेक्षा भले तुम्ही 4 ते 5 महिन्यांचंच करा, पण ते व्यवस्थित करा की तुम्हाला एक्झामला त्याचे ॲन्सर देता येईल. मग त्यामुळं 4 ते 5 महिने सफिशियंट आहे, कारण 6 महिन्यांच्या मागं पळायचं आणि जे केलं आहे ते पण तुमच्या लक्षात राहणार नाही, मग याचा काही उपयोगच नाही आहे. कारण आपल्याला स्कोरिंग करायचं आहे. आणि मेन गोष्ट ही पण येते की 40 मार्कचं जर GAचा सेक्शनल पेपर असेल तर आपल्याला काय 30-40च्या पुढं जायचं आहे, हा मोठं नाही ठेवायचा. तर 20पर्यंत तुम्ही आले, 20-25 तरी खूप झालं. सेक्शनल कट ऑफ क्लिअर करायचं आहे आणि आउट ऑफ मार्क पाडायचे, हा माइंडसेट डोक्यात ठेवायचा नाही आहे. मग त्यामुळं आपल्याला फक्त हार्डवर्क करत जातो आहे, दिवसभर अभ्यास करतो आहे, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GK हे करायचं नाही आहे. थोडं स्मार्टली खेळायचे की PDF करून आपल्याला क्विज पण द्यायची आहे आणि ते मॉकमध्ये इम्प्लिमेंट पण करायचे. तर मग हे महत्त्वाचं आहे. मग त्यामुळे 4 ते 5 महिन्यांचं व्यवस्थित रिकॉल करत जायचं आणि जेव्हा एक्झाम जवळ येईल आणि ही प्रीपासूनच सुरुवात करायचं आहे. असं नाही की बघू प्री झाल्यावर करता येईल, प्रीपासूनच सुरुवात करा. आणि जेव्हा फक्त एक्झाम जवळ येते तेव्हा मग त्याचे PDF आहेत, त्याचे बंडल्स आहेत तुम्ही डाउनलोड केले, सेव्ह केले, तिथून रिवाईज करत जायचे आणि क्विजमधून परत रिव्हिजन करायची. तर मग हीच सगळी स्ट्रॅटेजी असते, बाकी तर काही नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची जे मिस्टेक तुम्ही अवॉइड करायची करंट अफेअर्ससाठी, तर सोर्सेस, मल्टिपल सोर्सेस. मग तुम्ही एक सोर्स घेतला परत दुसऱ्या सोर्सकडे शिफ्ट झाले, असं करायचं नाही आहे. तुम्ही एक जो आधी प्रॉपर करताय तोच फॉलो करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरची मिस्टेक आहे ती व्हिडिओज आणि मॅरेथॉन. मग तुम्ही नुसते मॅरेथॉनच बघत चालले, तुम्ही व्हिडिओ किती जरी बघितले तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ते आठवणार नाही आहे. मग त्यामुळे तुम्ही क्विज देऊन जेवढी प्रॅक्टिस करणार आहे तेच तुमच्या मेमरीमध्ये फिट बसणार आहे. त्यानंतर 3 नंबरची मिस्टेक, अवॉइड क्विजेस. क्विज आणि मॉक हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कोणती पण एक्झाम असू द्या, आपल्याला ते मॉकमध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतरच कळतं की आपण एक्झाममध्ये कुठे स्टँड करतो आहे. त्यानंतरची मिस्टेक आहे ती ओन्ली मंथली PDF. फक्त मंथली PDFमधून रिव्हिजन केल्यावर तुम्हाला तो ओव्हरलोड होईल. त्यापेक्षा वीकली आणि मंथली करत जा, ते सोपं पडेल. आणि त्यानंतर आहे की बी प्रॅक्टिकल. आता समजा एका दिवशी तुम्हाला वाटते की क्वांट आणि रिझनिंगला तुम्हाला जास्त वेळ गेला आहे, तर मग तुम्ही तो टाईम नाही तुम्हाला देता आला करंट अफेअर्सला, तर दुसऱ्या दिवशी पुढे टाईम शिफ्ट करून तुम्ही वेळ काढून वीकली ती PDF बघू शकता, मंथली ते रिवाईज करू शकता. पण असं बर्डन पण घ्यायचं नाही आहे की ह्या सब्जेक्टचं झालं नाही. कारण काय होतं, आपल्या डोक्यामध्ये एक स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस आल्यावर जो सब्जेक्ट आपण व्यवस्थित करायला पाहिजे तो पण आपण करत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुमचा क्वांट आणि रिझनिंगचा अजून सिलेबस झालेला नाही आहे तोपर्यंत त्या 2 सब्जेक्टला जास्त वेळ द्या आणि मग नंतर इंग्लिश आणि करंट अफेअर्सला तुम्ही डिव्हाइड करून टाईम द्या. मग प्रॅक्टिकली टाईम मॅनेज करायचं आहे. खूप दिवसभर वेळ घालवत बसले असं पण करायचं नाही आहे, प्रॅक्टिस पण करायची आहे. तर मग बाकी काही स्ट्रॅटेजी अशी काही नसती. GKमध्ये कोणती तरी एक गोष्ट निवडायची, ती म्हणजे आयदर आपण टाळतो किंवा आयदर आपण ते करायला घेतो. तर टाळण्यापेक्षा आपण जर करायला घेतलं तर पुढचा लोड आपल्याला येणार नाही. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती GK इज वास्ट. GK म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की कुठपर्यंत आपण रीड करू शकतो, काय काय येऊ शकतं. त्यामुळं फक्त हा माइंडसेट ठेवायचा आहे की तुम्ही जेवढं करणार तेवढं तुम्ही तुमचं 100% द्यायचं आहे. एक्झामला जाऊन असं नको वाटायला की मी थोडंसं कमी पडले किंवा मी थोडंसं कमी पडलो, मी अजून करू शकत होतो.
तुम्ही तुमचं 100% द्यायचे. बाकी सगळं एक्झामवर सोडायचे काय होईल ते. कारण जी केमध्ये असा एक सेक्शन आहे हा की आपण तो प्रेडिक्टच करू शकत नाही की कुठपर्यंत त्याची डीप लेवल येईल. मग त्यामुळं फक्त तुम्ही तुमचं करायचं आहे, जास्ती बर्डन घ्यायचं नाही आहे. आणि ही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे सांगते ते पॉईंट्स नक्की तुमच्यासाठी हेल्पफुल वाटले का ते पण मला नक्की सांगा. आणि तर मग तुम्ही माझ्यासोबत किती रिलेट करताय ते मला सांगा. अजून कोणते कोणते डाऊट तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला येत आहे ते पण कळवा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.